नमस्कार सर्वांना. नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ नंदुरबार यांच्यामार्फत घेण्यात येणारी गणित संबोध परीक्षा ही 9 सप्टेंबर 2024ला आहे. आज आपण या ठिकाणी श्री हनुमान प्रभू अकॅडमी नंदुरबार यांच्यामार्फत सन 2023ची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. परीक्षेला एकूण वेळ असतो 3 तास आणि गुण असतात 100. एकूण प्रश्न संख्या असते 50 प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी ABCD असे 4 पर्याय दिलेले असतात. त्यापैकी योग्य पर्यायाला योग्य प्रकारे गोल करावे. आता आपण प्रत्यक्षपणे पहिला प्रश्न सोडूया. प्रश्न पहिला, 10 रुपयाचे सुट्टे म्हणजे 2 रुपयाची टिंब नाणी होय. बघा, 10 रुपये आहे आणि आपल्याला 2 रुपयाची नाणी पाहिजे, म्हणजे 2ने आपण 10ला भाग देऊया. बे 1 बे, बे 5 10. आपल्याला 5 2 रुपयाची नाणी मिळतील आणि ते कोणत्या पर्यायात उत्तर आहे आपण शोधूया. A 4, B 8, C 5 आणि D 6. म्हणजे आपलं C हे पर्यायाचे उत्तर योग्य आहे. प्रश्न दुसरा, ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात? बघा, दिनदर्शिका जर आपण पाहिली तर जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, फेब्रुवारी महिना 28 आणि 29 दिवसाचा असतो, मार्च महिना 31 दिवसांचा असतो, एप्रिल महिना 30 दिवसांचा असतो, मे महिना 31 दिवसांचा असतो, जून महिना 30 दिवसांचा असतो, जुलै महिना 31 दिवसांचा असतो, ऑगस्ट महिना 31 दिवसांचा असतो. मग आता 31 दिवसांचा पर्याय कोणता आहे ते पाहूया. बघा, ए मध्ये आपला पर्यायाचे योग्य उत्तर दिलेलं आहे, तरी देखील पुढील पर्याय पाहून घ्यावे. A 31, B 30, C 28 आणि D 29. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक A हे उत्तर बरोबर आहे. तिसरा प्रश्न, 5 किलोग्रॅम म्हणजे टिंब ग्रॅम. बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. त्याचप्रमाणे 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम होते. आता 5000 ग्रॅम हे कोणत्या पर्यायामध्ये उत्तर आहे आपण पाहूया. A 5 ग्रॅम, B 500 ग्रॅम, C 50 ग्रॅम आणि D 5000 ग्रॅम. म्हणून आपलं उत्तर D हे बरोबर आहे. प्रश्न चौथा, 556 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा, पर्याय दिलेले आहेत त्यांनी. पहिले 565, A आहे 565, B आहे 556, C आहे 506 आणि D आहे 656. आपल्याला विचारलं आहे 556, म्हणजे आपलं B हे पर्याय उत्तराचे बरोबर आहे. पाचवा प्रश्न अतिशय सोपा आहे. 8304 अधिक 0. कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवली तर उत्तर तीच संख्या येते. मग 8304 हे कोणत्या पर्यायामध्ये ते आपण पाहूया. A 3804, B 83004, C 83040 आणि D 8304. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक D हे उत्तर योग्य आणि बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, 37982 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत टिंब आहे. बघा, 37982 आपल्याला संख्या दिलेली आहे. त्यापैकी 7 ह्या अंकाला अधोरेखित केलेला आहे, म्हणजे त्याच्या खाली छोटीशी रेष दिलेली आहे. सुरुवात आपण उजव्याकडून करतो आणि सुरुवातीची पहिली संख्या जी असते तिला आपण म्हणतो एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक, त्यानंतर हजार, हजारालाच
आपण सहस्त्र देखील म्हणतो. आता 7,000 अशा पद्धतीने लिहितात आणि ही 7 या अंकाची स्थानिक किंमत आहे. तर 7,000 पर्यायामध्ये कुठे येते आपण पाहूया. पहिला पर्याय आहे 700, दुसरा पर्याय आहे 70,000, तिसरा पर्याय आहे 7,000 आणि चौथा डी पर्याय आहे 7. म्हणजे आपलं सी हे तिसऱ्या पर्यायाचे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 7. 1 ते 6 मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे. आता बघा, 1 ही संख्या जी आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. 2 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 3 ही मूळ संख्या आहे. 4 ही मूळ संख्या नाही, ती संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 5 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 ही पण संयुक्त संख्या आहे. म्हणून मूळ संख्या 1 ते 6 मध्ये 2, 3 आणि 5 या आहेत आणि यांची बेरीज होते 10. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जाईल अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण पर्यायामध्ये पाहूया. आपलं उत्तर ए आहे 21, बी आहे 10, सी आहे 8 आणि डी आहे 14. आपलं पर्याय क्रमांक बी 10 हे उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे, बाजूला दिलेल्या आकृतीत कोणाचा प्रकार कोणता. 2 सरळ किरण जोडले असता होणाऱ्या कोणाला काटकोन असे म्हणतात आणि काटकोनाचे माप हे 90 अंश असते आणि 90 अंशपेक्षा जास्त असणाऱ्या कोणाला विशाल कोन म्हणतात आणि आपल्याला आकृतीत दाखवलेला जो कोन आहे तो विशाल कोन आहे. म्हणून ह्या प्रश्नाचे उत्तर आहे विशाल कोन. आता पर्यायामध्ये पाहूया विशाल कोन कुठं आहे. ए लघुकोन, बी सरळ कोन, सी विशाल कोन आणि डी काटकोन. आपलं उत्तर सी विशाल कोन हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. एका महिन्यात साधारणपणे टिंब आठवडे असतात. एक महिना साधारणतः 30 दिवसाचा असतो आणि एक सप्ताह हा 7 दिवसाचा असतो. आता आपण 7 ने 30ला भाग देऊया. 7 एका 7, 7 चोक 28, उरले 2 दिवस. पुन्हा आठवडा व्हायला 5 दिवस पाहिजे, परंतु 5 दिवस नाही तर 2 दिवस शिल्लक राहत आहेत. म्हणजे एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त 4 आठवडे असतात आणि 4 आठवडे हे पर्याय कोणता आहे ते आपण पाहूया. ए 4, बी 5, सी 12 आणि डी 7. म्हणजे आपलं ए हे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. बेरीज कर. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिली संख्या दिलेली आहे 5227 आणि दुसरी संख्या दिली आहे 3581. 7 आणि 1 8, 2 आणि 8 10, हातच्याला गेला 1, खाली लिहिला 0. 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 5 आणि 3 8. आपलं उत्तर आलं आहे 8808. हे आपण पर्यायामध्ये शोधूया. पर्याय क्रमांक ए 8808, पर्याय क्रमांक बी 1646, पर्याय क्रमांक सी 8008 आणि पर्याय क्रमांक डी 8888. तर आपलं पर्याय क्रमांक ए 8808 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11. वजाबाकी कर. आता बघा, वजाबाकी करताना आपल्याला 2 संख्या दिलेल्या असतात. सर्वात वरती मोठी संख्या लिहायची असते म्हणून आपण 7509 ही मोठी संख्या वरती लिहूया. वजा 3254
ही संख्या लिहूया. 9 मधून 4 गेले 5, शून्यामधून 5 जात नाही म्हणून याच्याकडून एक उसनवार घेतला. याच्याकडे 0 होते, याला 1 दशक मिळाला त्यामुळे याचे झाले 10 आणि याचा 1 दशक गेला त्यामुळे याच्याकडे राहिले 4. मग 10तून 5 गेले 5, 4 मधून 2 गेले 2, 7 मधून 3 गेले 4. आता 4255 हे कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूया. ए 2255, बी 10763, सी 3255 आणि डी 4255. आपलं उत्तर आहे डी पर्यायाचं 4255. प्रश्न क्रमांक 12. गुणाकार करा. 72 गुणिले 5. अतिशय सोपं गणित आहे. 72 गुणिले 5. 5 दुने 10, हातच्याला गेलाय, इथं लिहिला 0. 5 7 35, 35 आणि 1 36. आपलं उत्तर आलं आहे 360. पर्यायामध्ये शोधूया. ए 306, बी 360, सी 630 आणि डी 350. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 360. प्रश्न 13वा. भागाकार करा. 612 भागिले 6 ही उभी पद्धतीने मांडणी करून आपल्याला भागाकार करायचा आहे. आता 6ने पहिले 6ला भाग देऊया. 6 1 6, वरती 1 खाली 6, वजा चिन्ह, 6 मधून 6 गेले 0. आता त्याच्या पुढचा अंक खाली उतरवायचा आहे. त्याच्या पुढचा अंक आहे 1. 6 पेक्षा 1 लहान आहे, 6च्या पाळ्यात येत नाही म्हणून याला शून्याचा भाग द्यायचा. इथं 0 लिहायचा, वजा चिन्ह द्यायचं, 1तून 0 गेले 1. आता पुढचा अंक खाली उतरवायचा 2. आता ही संख्या झाली 12. 6चा पाळा 12 ही दुसऱ्या क्रमांकावर येते. 6 दुने 12 म्हणून वरती 2, खाली लिहिला 12, वजा चिन्ह, 2तून 2 गेले 0, 1तून 1 गेला 0. आपलं उत्तर आलं आहे 102. हे पर्याय ए 12, बी 20, सी 102 आणि डी 360. म्हणजे आपलं सी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. 12345 ही संख्या विस्तारित रूपात लिहा. बघा, संख्या आपल्याला दिली आहे 12345. याचे आपल्याला विस्तारित रूप विचारलेलं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर सर्वात पहिले जो अंक आहे तो अंक लिहायचा 1. त्यानंतर त्या संख्येच्या पुढं किती अंक आहेत, 1 2 3 4. 4 अंक आहे म्हणून याच्यावरती 4 शून्य लिहायचे, 1 2 3 4. आता त्याच्यानंतर आहे 2. मग त्याला जोडण्यासाठी बेरजेचे चिन्ह द्यायचं आणि मग लिहायचा 2. 2च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 म्हणून याला 3 शून्य ठेवायचे. पुन्हा त्याच्या पुढचा अंक आहे 3 अधिक 3. आता त्याच्या पुढं 1 2 अंक आहे म्हणून 2 शून्य लिहायचे, अधिक 4. 4च्या पुढे किती अंक आहे, 1 अंक आहे म्हणून 1 शून्य येईल. आता अधिक 5. आता हे विस्तारित रूप आपल्याला दिलेल्या संख्येचे झाले आहे. हे विस्तारित रूप आपण पाहूया कुठे आहे. ए 1000 अधिक 2000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5. बी 10000 अधिक 2000 अधिक 30 अधिक 400 अधिक 5. सी 10000 अधिक 2000 अधिक 300 अधिक 40 अधिक 5. डी 10000 अधिक 200 अधिक 300 अधिक 40 अधिक 5. आपलं उत्तर सी हे पर्यायाचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. प्रश्न 7 जो दिला होता तो आपल्याला मूळ संख्येविषयी होता. आता जो आहे प्रश्न 15वा तो आपल्याला दिला आहे त्यांनी संयुक्त संख्येच्या विषयी.
संयुक्त संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येला एकने व कोणत्याही संख्येने भाग जातो त्या संख्येला म्हणतात संयुक्त संख्या. एक ही संयुक्त संख्या देखील नाही आणि मूळ संख्या देखील नाही. एक नंतर येतो दोन. दोन ही मूळ संख्या आहे, म्हणजे दोनला फक्त एकाने आणि दोनानेच भाग जातो. त्यानंतर तीन. तीन देखील मूळ संख्या आहे, म्हणजे तीनला एकाने आणि तीनने भाग जातो. त्यानंतर आली संख्या चार. चारला दोनने भाग जातो, म्हणून सर्वात प्रथम आणि लहान संयुक्त संख्या जर म्हटली तर चार आहे आणि पर्याय ए 1 आहे, बी 4 आहे, सी 2 आहे, डी 0 आहे. आपलं योग्य पर्याय आहे बी 4. प्रश्न क्रमांक 16. येथे रोमन अंक दिलेले आहेत. आय आणि एक्स ही संख्या आहे 9. व्ही आणि आय ही संख्या आहे 6. 9 अधिक 6 बरोबर होतात 15. आणि रोमन संख्येमध्ये 15 एक्स आणि व्ही अशा प्रकारे लिहितात. आता पर्याय क्रमांक पाहूया आपण. 15 ए हे पहिलंच उत्तर आपलं बरोबर आहे. बी 16, सी 13 आणि डी 14. परंतु आपलं ए हे पर्याय उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. दिलेल्या त्रिकोणाची परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय, की सर्व बाजूंची बेरीज. आपल्याला दिलेला असा त्रिकोण आहे, याची एक बाजू 5 सेंटीमीटर आहे, दुसरी बाजू 7 सेंटीमीटर आहे आणि तिसरी बाजू 6 सेंटीमीटर आहे. आता या त्रिकोणाची परिमिती काढायची म्हणजे त्रिकोण बरोबर पहिली बाजू 5 अधिक दुसरी बाजू 7 अधिक तिसरी बाजू 6 या तिघांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर मिळतं 18. आणि 18 ही या त्रिकोणाची परिमिती आहे, परंतु फक्त 18 नाही तर 18 सेंटीमीटर ही त्रिकोणाची परिमिती आहे. आपण पर्यायामध्ये पाहूया 18 सेंटीमीटर कुठं आहे. ए 18 सेंटीमीटर, बी 13 सेंटीमीटर, सी 11 सेंटीमीटर आणि डी 16 सेंटीमीटर. म्हणजे आपलं ए हे पर्याय उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. बाजूला आकृतीत रेख ए बी ही वर्तुळाची टिंब आहे. आकृती व्यवस्थित जर आपण पाहिले असेल तर हे आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाच्या केंद्रकाला सोडून एका कोण्यावरून दुसऱ्या कोण्यावर जी रेषा गेलेली असते तिला म्हणतात जीवा. आणि जीवा हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये ते पाहूया आपण. ए त्रिज्या, बी जीवा, सी केंद्रबिंदू आणि डी व्यास. आपलं बी हे उत्तर बरोबर आहे, जीवा. प्रश्न क्रमांक 19. आकृतीत छायांकित भाग कोणता अपूर्णांक दाखवतो. बघा, आपण आकृती जर पाहिली तर आकृतीचे 1 2 3 4 5 भाग दिलेले आहेत आणि आकृतीचे जेवढे भाग असतात ते छेदाला लिहावे लागतात आणि 5 भागांपैकी 1-2 भाग रंगवलेले आहेत, मग ते रंगवलेले भाग अंशामध्ये येतात. म्हणजे आपलं उत्तर येईल 2/5. आता ते कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहूया आपण. ए 5/3, बी 5/2, सी 3/5 आणि डी 2/5. आपलं उत्तर आहे डी हे पर्यायाचं बरोबर. प्रश्न क्रमांक 20. 1 लिटर पेट्रोलला 110 रुपये याप्रमाणे 3 लिटर पेट्रोलची किंमत किती. बघा, आपल्याला 1 लिटर पेट्रोलची किंमत दिली आहे 110 रुपये. आपल्याला 3 लिटरची किंमत काढायची आहे, म्हणजे आपल्याला 3ने 110ला गुणावं लागेल. 110 गुणिले 3, 3 0 0, 3 1 3, 3 1 3. उत्तर आलं आहे आपलं 330. आता ते आपण कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहूया. ए रुपये 335, बी रुपये 320, सी रुपये 330 आणि डी रुपये 440.
आपलं सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21वा. रोमन संख्या चिन्हामध्ये 500 ही संख्या कशी लिहितात? या अगोदर देखील 16वा प्रश्न रोमन संख्येच्या विषयी आलेला होता. तर 500 ही संख्या लिहिताना डी ह्या अक्षराने दाखवतात आणि आपलं बी हे पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 22. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. बघा, आपल्याला विस्तारित रूप दिलेलं आहे 70,000, त्यानंतर 4,000, त्यानंतर 900 आणि नंतर 5. आपल्याला आडवी मांडणीची बेरीज दिली आहे, आपण उभी मांडणीमध्ये लिहून घ्यायची. विस्तारित रूप म्हणजे प्रत्येक संख्येची स्थानिक किमतीची बेरीज. आता यांची बेरीज करूया आपण. 5शी 5, 0शी 0, 9शी 9, 4शी 4, 7शी 7. 74,905 हे आपलं उत्तर आहे. आणि ते कोणत्या पर्यायामध्ये हे पाहूया. पर्याय ए 70,905, बी 74,950, सी 70,495 आणि डी 74,905. डी हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? बघा, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या आपल्याला विचारल्या आहेत. त्यात आपल्याला विचारलेल्या आहे समसंख्या. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक दिलेले असतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. आता पहिली संख्या आली 2, दुसरी आली 4, तिसरी आली 6, चौथी आली 8 आणि पाचवी आली 10. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 10 आणि हे 10, 20, पुन्हा हे 10, 30. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 30. आता 30 हे कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहूया. ए 55, बी 25, सी 30 आणि डी 40. आपलं सी हे उत्तर पर्यायाचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. रेषाखंड ए बीची लांबी टिंब सेमी आहे. आता आपल्याला दिलेला ए आणि बी हा रेषाखंड आहे, हे आपल्याला मोजावं लागेल. त्यासाठी आपल्याला पट्टीचा वापर करावा लागेल आणि पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे. हे शून्यावरची पहिली रेष या पहिल्या ए बिंदूवरती ठेवायची आणि ह्या शेवटचे बिंदू कुठे येतो ते बघायचे आहे. साधारणतः 5 सेंटीमीटरच्या जवळ आहे. मग आपण उत्तर पाहूया. ए 5 सेंटीमीटर, बी 8 सेंटीमीटर, सी 4 सेंटीमीटर आणि डी 6 सेंटीमीटर. आपला ए हे 5 सेंटीमीटर उत्तर बरोबर आहे. प्रश्न 25वा. घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा. बघा, आपल्याला ही घड्याळ दिलेली आहे आणि घड्याळाची आपल्याला वेळ पाहायची आहे. तर वेळ पाहिल्यावरती आपल्याला लक्षात येतं की 12:45 झालेली आहेत आणि ते कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूया. ए 9:05, बी 12:15, सी 1:45 आणि डी 12:45. आपलं डी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. 8 म्हणजे 8,000 ती संख्या आपण अंकात लिहूया. त्यानंतर 200 म्हणजे 2 शतक 200. 5 ए म्हणजे 5 एकक. अशा पद्धतीने एकाखाली अंकाची मांडणी करून घ्यायची आहे आणि यांची बेरीज करायची. 5शी 5, 0शी 0, 2शी 2, 8शी 8. आपलं उत्तर आलं आहे 8,205. हे कोणत्या पर्यायामध्ये पाहूया.
ए 825, बी 8205, सी 8025, डी 80205. आपलं उत्तर आहे बी 8205 हे बरोबर. प्रश्न क्रमांक 27. 50,050 ही संख्या अंकात लिहा. आपल्याला काय सांगितलं आहे? 50,000. हजारावरती 3 शून्य असतात आणि 50. आता यांची आपण बेरीज करून घ्यायची. 0, 5, 0, 0, 5. एकक, दशक, शतक, स्वल्पविराम आणि हे दोघं हजार. आता ही संख्या आपल्याला कुठे दिसते पाहूया. ए 50,050. आपला ऑप्शन ए हे बरोबर आहे, परंतु पुढचे ऑप्शन आपण पाहूया. 5,050, 50,550, 55,000 म्हणजे आपलं ए हेच ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. 4,587, 4,562, 4,589, 4,585. यापैकी सर्वात मोठी संख्या जर पाहिली तर पहिले 4, 5, 8, 4, 5, 6 म्हणजे ही लहान आहे 4, 5, 8 पेक्षा. त्यानंतर 4, 5, 8, 9 ही 4, 5, 8, 7 पेक्षा मोठी आहे. आणि तिसरी संख्या आहे 4, 5, 8 पुन्हा 5 म्हणजे 4,589 ही संख्या सर्वात मोठी आहे. आता ती कोणत्या पर्यायामध्ये लिहिलेली ते आपण पाहूया. ए 4,585, बी 4,562, सी 4,589 आणि डी 4,587. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29. सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? सर्वात लहान जर म्हटलं तर 1 ही सर्वात लहान आहे. आणि जर आपण 1, 1, 1 हे 4 वेळेस लिहिले तर 1,111 ही संख्या तयार होईल. परंतु इथं 0, इथे 0, इथे 0 लिहिलं तर ती 1,000 ही संख्या होईल. आणि 1,000 ही संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. आता हे कोणत्या पर्यायामध्ये आहे 1,000 ते आपण पाहूया. ए 1,010, बी 1,000, सी 1,001 आणि डी 9,999. आपलं बी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. इष्टिका चितीला किती कडा असतात? म्हणजे इष्टिका चिती आकृतीला किती बाजू असतात? बघा, इष्टिका चितीची आपण आकृती काढूया. या आकृतीला इष्टिका चिती असे म्हणतात. आता याच्या कडा विचारलेल्या आहे आपल्याला, म्हणजेच याच्या बाजू. ही 1, ही 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. बघा, इष्टिका चितीला किती बाजू असतात? तर 12 बाजू असतात. आणि पर्याय क्रमांक ए 4, बी 2, सी 8 आणि डी 12 म्हणजे डी हे पर्याय क्रमांकाचे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. खालील चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करा. आता यांनी दिलेले आहे आपल्याला 1/20 आणि 1/16. यापैकी मोठा कोणता आहे त्या चिन्हाचा आपल्याला वापर करावा लागेल, किंवा बरोबर असेल तर त्या चिन्हाचा आपल्याला वापर करावा लागेल. परंतु हे बरोबर नाही, कारण की दोघांचे फक्त अंश सारखे आहेत, छेद सारखे नाही.
याच्यापैकी लहान कोणता आणि मोठा कोणता हे ठरवायचे असेल तर समान अंश ज्या वेळेस एखाद्या अपूर्णांकाचे येतात तर त्यावेळेस ज्याचा छेद लहान तर तो अपूर्णांक हा मोठा असतो. आणि हे चिन्ह ए पर्यायामध्ये नाही, बी पर्यायामध्ये आहे, सी पर्यायामध्ये बरोबरचे आहे, यापैकी नाही, म्हणून आपलं बी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. आपल्याला दिले त्यांनी 3/5 बरोबर अंशामध्ये रिकामी जागा आहे आणि छेदामध्ये 35 आहे. तर आपल्याला हे गणित जर सोडवायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बरोबर म्हणजे डावीकडील संख्या आणि उजवीकडील संख्या दोघंही सारख्या आहेत. आता आपण हे सोडवण्यासाठी हा छेदाचा इकडं अंशामध्ये जाऊ देऊ आणि ही चौकट तशीच तशी राहू देऊ. 3 गुणिले हा भागाकारामध्ये इकडे येताना गुणाकारामध्ये होईल. 3 गुणिले 35 छेदाला 5 बरोबर चौकटीतली संख्या आपल्याला शोधायची आहे. आता ह्या 5ने 35ला भाग जाईल. 5 1 5, 5 7 35 उरले. 3 गुणिले 7 बरोबर चौकटीतील संख्या 7 त्रिक 21 बरोबर आपली ह्या चौकटीतील संख्या आहे, म्हणजे इथे आहे 21. मग आता 21 पर्यायामध्ये ए मध्ये दिलेला आहे, म्हणजे ए हे आपलं पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता आपल्याला त्यांनी अशा पद्धतीने मांडणी करून डायमंड प्रकारे 3 7 2 आणि 0 हे दिलेले आहे. आणि मोठ्यात मोठी एकदाच अंक वापरून 4 अंकी संख्या आपल्याला तयार करायची. तर सर्वात मोठा अंक आहे 7, त्यानंतर आहे 3, त्यानंतर आहे 2 आणि त्यानंतर आहे 0. ही आपली 4 अंकी सर्वात मोठी संख्या त्यांनी दिलेल्या अंकांपैकी तयार झालेली आहे. तर ती ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये आहे, म्हणून आपलं सी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. क्रमांक 34. 6.1/2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बघा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतात. त्याप्रमाणे 6.1/2 म्हणजे हे 6 पूर्ण आहे आणि हे अर्धे आहे, म्हणून 6 पूर्णसाठी 600 सेंटीमीटर आणि हे अर्धे आहे म्हणजे 100चा अर्धा म्हणजे 50 सेंटीमीटर 1/2 साठी आपण वापरूया. 50 सेंटीमीटर यांची बेरीज केल्यावरती आपलं उत्तर येईल 650 सेंटीमीटर. आता आपण पर्यायामध्ये पाहूया. ए 625, बी 6250, सी 650 आणि डी 6500. आपलं सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. बेरीज करा. 2 अपूर्णांक दिले आहेत. 2/9 अधिक 7/9 बरोबर टिंब. ज्यावेळेस दोघंही अपूर्णांकाचे छेद सारखे असतात, समान असतात, त्यावेळेस फक्त अंशाची बेरीज होते, छेदाची बेरीज होत नाही. म्हणून 2 अधिक 7 छेदाला 9 बरोबर 9/9. 9 1 9, 9 1 9, म्हणून चौकटीमध्ये 1 हे उत्तर पाहिजे. आता पर्याय पाहूया. पहिले 5/9, दुसरं 1/9, तिसरं 1 आणि चौथं आहे 9/18. आपलं सी हे ऑप्शनचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. वजाबाकी करा.
आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत 5/14 वजा 1/7. आता या ठिकाणी आपल्याला छेद हे समान दिलेले नाही, मग यांची वजाबाकी करण्या अगोदर आपल्याला या दोघांचेही छेद समान करून घ्यावे लागतील. आता छेद समान करण्यासाठी इथे 14 आहे आणि इथं 7 आहे, एकमेकांच्या पटीमध्ये आहेत, म्हणून जर आपण 7ला 2ने गुणलं तर छेद 14 होईल. मग त्यासाठी आपल्याला अंशाला देखील 2ने गुणावं लागेल, परंतु या ठिकाणी 14 छेद असल्यामुळे या 5ला 2ने गुणण्याची आवश्यकता नाही, म्हणून 5/14 वजा 2 गुणिले 1 छेदाला 7 गुणिले 2 बरोबर 5/14 वजा 2/14. आता छेद समान झाले. आता 5तून 2 वजा करूया. 5तून 2 वजा झाल्यावर 3/14 हे आपलं उत्तर आलं. आता हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. खाली दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा. सर्व लहान चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. आता आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे एकूण आपल्याला दिले आहे 10 चौरस. प्रत्येकाचं क्षेत्रफळ हे 1 चौरस सेंटीमीटर आहे. त्यामुळे आपलं उत्तर ए 8 चौरस सेमी नाही, बी 10 चौरस सेमी हे उत्तर आहे आपलं बी 10 चौरस सेमी. वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती? त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्रकापासून तर वर्तुळाच्या कडेवर काढलेली रेषा याला म्हणतात त्रिज्या, आणि त्रिज्या ही नेहमी व्यासाच्या निम्मे असते. मग आपल्याला व्यास त्यांनी विचारलेला आहे, यासाठी आपल्याला त्रिज्या गुणिले 2 करावा लागेल. आपल्याला त्रिज्या दिली त्यांनी 3.5 गुणिले 2. 5 दुने 10 आजच्याला गेला आहे, इथेला 0. बेत्रिक 6 6 आणि 1 7. दशांश नंतर डाव्या बाजूला एक अंक आहे, म्हणून एका अंकापूर्वी दशांश चिन्ह म्हणजे 7 सेंटीमीटर ही आपली त्रिज्या आलेली आहे, व्यास आलेला आहे. पर्याय क्रमांक ए 7.5 सेंटीमीटर हे येणार नाही. पर्याय क्रमांक बी 7 सेंटीमीटर हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 39. 2 तास 15 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे? 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 2 तास म्हणजे 120 मिनिटे आणि वरची 15 मिनिटे, म्हणजे याची बेरीज आपण करूया. 5 5 2 आणि 1 3 1 135 मिनिटे. पर्याय पाहूया. पहिला आहे ए 25, दुसरं बी 95, सी 135 आणि डी 105, म्हणजे आपलं सी हे पर्यायाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. 6 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? विभाजक म्हणजे 6ला ज्या ज्या संख्येने भाग जाईल त्या त्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 6ला सर्वात प्रथम 1ने भाग जाईल, त्यानंतर 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि नंतर 6ने भाग जातो. आता ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. याची बेरीज येईल 18. आता 18 पर्यायामध्ये कुठे आहे? 6 या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 6चे विभाजक म्हणजे 6ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या. 6ला सर्वात प्रथम 1ने भाग जातो, नंतर 2ने, नंतर 3ने आणि नंतर स्वतः 6ने भाग जातो. आता यांची बेरीज करायची म्हणली तर यांची बेरीज येते 12.
पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. 3 हा अंक 1 ते 40 पर्यंतच्या संख्येत किती वेळा येतो? सर्वात प्रथम 3 येईल, त्यानंतर 13, नंतर 23, नंतर 30, नंतर 31, नंतर 32, 33, 34, 35, 36, 37, 38 आणि 39. आता आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आपलं 14 हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये पाहूया. ए हे पहिलंच पर्यायाचं उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. 796च्या पुढील क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्या कोणत्या? आता 796 ही संख्या सम आहे आणि याच्यानंतरची संख्या पहिली येईल 797 आणि दुसरी येईल 799. मग ह्या 2 संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक ए नाही, पर्याय क्रमांक बी नाही, पर्याय क्रमांक सी नाही, पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. शाळेला 3 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी होती, तर शाळेला एकूण किती दिवस सुट्टी होती? बघा, शाळेला सुट्टी लागली आहे 3 तारखेपासून तर 17पर्यंत. मग आपण सर्व तारखा लिहून घेऊया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. आता आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. एकूण शाळेला 15 दिवस सुट्टी होती. आता हे आहे पर्याय क्रमांक ए मध्ये 16, बी मध्ये 14, सी मध्ये 13 आणि डी मध्ये आहे 15. म्हणजे आपलं डी हे पर्याय क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44. 1.5 डझन आंबे म्हणजे किती आंबे? 1 डझन आंबे म्हणजे 12 वस्तूंचा समूह म्हणजे 1 डझन होतो. आता आपल्याला 1.5 विचारलेलं आहे. मग हे 12च्या अर्धे 6 होतील म्हणजे एकूण 18 आंबे असतील. त्यांना आपण 1.5 डझन आंबे असे म्हणूया. पर्याय क्रमांक ए 15, पर्याय क्रमांक बी 24, पर्याय क्रमांक सी 18 आणि पर्याय क्रमांक डी 12. म्हणजे आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवलेले आहेत. त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखीन किती चौरस बसतील? आता आपल्याला ही शेजारची आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये 1, 2, 3 आणि 4 त्याच मापाचे आपण चौकोन काढत आहोत. त्यानंतर पुन्हा 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे एकूण त्याच्यात 12 चौरस बसतील. पर्याय क्रमांक ए 20, पर्याय क्रमांक बी 12, पर्याय क्रमांक सी 13 आणि पर्याय क्रमांक डी 15. आपला पर्याय क्रमांक बी 12 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46. 80च्या 2/5 म्हणजे किती? 80च्या 2/5 बरोबर किती? 80 च्यासाठी गुणाकाराचे चिन्ह वापरतात. 2/5. 5ने 80ला भाग द्यायचे. 5 1 5, 5 1 5 उरले 3, शून्याच्या पुढे ठेवले. 5 7 30,
16 गुणिले 2 हे उरले, म्हणजे 16 दुने 32 हे आपलं उत्तर आहे. आता 32 पहिल्या ए पर्यायामध्ये आहे, म्हणून ए हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो? पहा, आपल्याला प्रश्नात केलेला आहे 3 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला ओळखायची आहे. मग 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला 3ची कसोटी माहीत पाहिजे. तर 3ची कसोटी आपल्याला हे सांगते की ज्या अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येते त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो. आता बघा, आपल्याला पहिली संख्या दिली आहे त्यांनी 28, दुसरी दिली आहे 83, तिसरी दिली आहे 57, चौथी दिली आहे 32. आता यांच्या अंकांची आपण बेरीज करूया. 2 अधिक 8 बरोबर 10, 8 अधिक 3 बरोबर 11, 5 अधिक 7 बरोबर 12, 3 अधिक 2 बरोबर 5. यापैकी फक्त 12 ही संख्या 3च्या पाड्यात येते, म्हणून 57ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. आपण पर्यायामध्ये पाहूया. ए 32, बी 28, सी 83 आणि डी 57, म्हणजे डी हे पर्यायाचे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48. 3.7/8 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आपल्याला दिलेला अपूर्णांक आहे 3.7/8. याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित करायला सांगितलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला पूर्णांक आणि छेद यांच्या गुणाकार प्रथमतः करायचा 3 गुणिले 8 आणि त्यामध्ये अधिक अंश मिळवायचा आणि छेद जसाच्या तसा लिहायचा. आता आपण प्रथमतः यांच्या गुणाकार करूया. 8 त्रिक 24 अधिक 7 छेदाला 8. 24 आणि 7 31/8 हे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालेले आहे. पर्याय क्रमांक ए 31/3, पर्याय क्रमांक बी 31/7, पर्याय क्रमांक सी 31/8 आणि पर्याय क्रमांक डी 59/8. म्हणजे आपलं सी हे पर्याय क्रमांकाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. 4 गुणिले 9 वजा 3, 4 गुणिले 9 वजा 3 एकापेक्षा अधिक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस त्याला पदावली असे म्हणतात. आणि पदावली सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवावी लागते. सर्वात प्रथमतः आपल्याला गुणाकार करावा लागेल. या दोघांचा गुणाकार होईल 36 वजा 3. आता 36 म्हणून 3 काढले तर आपलं उत्तर येईल 33. पर्याय क्रमांक ए 24, पर्याय क्रमांक बी 36, पर्याय क्रमांक सी 33, पर्याय क्रमांक डी 10, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50. बाजू 4.5 सेमी असणाऱ्या चौरसाची परिमिती किती? आता आपण एक कच्ची आकृती काढून घेतलेली आहे. एक बाजू 4.5 आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे आपल्याला 4.5 अधिक 4.5 अधिक 4.5 अधिक 4.5 चे 4 वेळेस बेरीज करावी लागेल. आता आपण याची बेरीज करूया. 5 1 5, 5 2 10, 5 1 15, 5 4 20. हातच्याला गेला 2, इथे लिहिला 0. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. 16 आणि 2 झाले 18. दशांशच्या खाली दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 18 सेंटीमीटर. आता पर्यायामध्ये पाहूया. पर्याय क्रमांक ए 16.20, पर्याय क्रमांक बी 18 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक सी 9 सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक डी 20 सेंटीमीटर. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे 18 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण आज 1 ते 50 प्रश्न गणित संबोध परीक्षा 2023 जी मागील वर्षी झाली होती ती
सोडून घेतलेली आहे श्री हनुमान प्रभू अकॅडमी नंदुरबार मार्फत. जर आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करू